रत्नागिरी जिल्ह्यातील बहुचर्चित भक्ती मयेकर खून प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी मिरजोळे गावातील ग्रामस्थ एकवटले आहेत। आज संतप्त ग्रामस्थांनी थेट पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना निवेदन देखील दिले। या निवेदनात त्यांनी पोलिसांना या प्रकरणात प्रभावीपणे काम करण्याची आणि आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी यासाठी कोर्टात योग्य पुरावे सादर करण्याची मागणी केली आहे। या बाबतीत आम्ही निवेदन घेऊन आलेलो आहे। पहिल्यांदा तुमचं आणि तुमच्या पोलीस खात्यांचं की गुन्ह्याचा शोध अतिशय चांगल्या प्रकारे लावला, त्याच्याबद्दल मी तुमचं स्वागत आणि अभिनंदन करतो। मिरजोळे गावाच्या वतीने आम्ही एवढाच आता विचार केलेला आहे की ह्या दुर्वास पाटीलला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल आणि तो जन्मठेपेपर्यंत जायला पाहिजे अशी आमची ग्रामस्थांची इच्छा आहे। बरेचसे ग्रामस्थ आता 700-800 ग्रामस्थ आमचे एका ठिकाणी जमलेले होते, पण आम्ही ठराविक 100 लोक इथे निवेदन घेऊन आलेलो आहे। आणि दुसरा आम्ही एक नाही एका ठिकाणी सगळे जमले होते, सगळ्यांना आम्ही सांगितलेलं गावागावातून की ठराविक लोक जे आहेत ते जाऊया, कारण जो प्रकार झालेला आहे तो अतिशय गंभीर आणि वाईट। तर आमचं हे निवेदन आम्ही तुम्हाला दुसरं एक रिक्वेस्ट करतो की जे कोर्टाचं जे चार्जशीट जाईल त्याला जर ते जोडून कोर्टापर्यंत जरी केलं तर बरं होईल, म्हणजे त्या केसला थोडंसं वेटेज केसशी संबंधित जे काही डॉक्युमेंट आम्ही सगळे त्याला जे काही त्याला मदत करू शकतात कोर्ट केसमध्ये, जास्तीत जास्त त्याला कठोर शिक्षा होण्यासाठी आम्ही सगळे आलेलो आहोत। काही दिवसांपूर्वी भक्ती मयेकर हिचा निर्गुण खून करून मृतदेह आंबा घाटातील दरीत फेकून देण्यात आला होता। या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला होता। पोलिसांनी तात्काळ तपास करत आरोपीला अटक केली असली तरी लोकांमध्ये अजूनही भीतीचं आणि संतापाचं वातावरण आहे। आरोपीला तात्काळ आणि कठोर शिक्षा झाली नाही तर अशा घटना पुन्हा वाढू शकतात अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली। याच पार्श्वभूमीवर आज मिरजोळे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचले। त्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करून आपली भूमिका स्पष्ट केली। भक्ती मयेकर यांच्या खुनाला कायद्यानुसार फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी जोरकसपणे केली। तसेच या प्रकरणातील तपासात कोणतीही कसर राहू नये आणि कोर्टात आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी आवश्यक असलेले सर्व पुरावे पोलिसांनी सादर करावेत असे आवाहनही त्यांनी केले। नमस्कार, मी श्रीराम नाखरेकर। माझ्याबरोबर हे जमलेले आहेत हे मिरजोळे गावचे संपूर्ण ग्रामस्थ आहेत, त्याच्यात सरपंच आहेत, गाव पुढारी आहे, रिटायर पोलीस खात्यातली आहेत आणि संपूर्ण आजीमाजी जे आहेत ते सगळे उद्योगपती या ठिकाणी आलेले आहेत। आम्ही या बाबतीत आलेलो आहे की भक्ती मयेकर हिचा जो अत्याचार करून निर्घुण जो खून करण्यात आलेला आहे आणि आंबा घाटात टाकलेला आहे आणि तो कथित जो गुन्हेगार हा दुर्वास पाटील आहे, या दुर्वास पाटीलला कठोरात कठोर एखाद्या वेळेला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। त्याने त्याच्या अत्याखारीत किंवा त्याच्याबरोबर साथीदार असल्याने याने एक नाही तर 4 खून केलेले आहेत आणि हे सगळे खून जे आहेत ते आंबा घाटात टाकलेले आहेत आणि एक चांगलं त्याला ठिकाण मिळालेलं आहे। आम्ही आता या ठिकाणी पोलीस अधीक्षक यांना त्यासाठी मी भेटायला आलेलो होतो, आम्ही संपूर्ण ग्रामस्थ, आणि आज त्यांच्याकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये सुद्धा आम्ही डिवाईसपैना एक रिक्वेस्ट केलेली आहे की आमचं जे पोलीस अधीक्षकांना जी रिक्वेस्ट केलेली आहे की जे आम्ही जे निवेदन दिलेले आहे ते कोर्टाची जे चार्जशीट असेल त्या चार्जशीटबरोबर हे निवेदन कोर्टापर्यंत गेलं पाहिजे आणि कोर्टालाही समजलं पाहिजे की त्याला जास्तीत जास्त कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे असे आम्ही संपूर्ण ग्रामस्थ मिरजोळे गावचे आलेले आहेत। ह्यांची एकच मागणी आहे आणि ती मागणी आमची पूर्ण करावी आणि ती व्हावी आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी एवढीच आमची इच्छा आहे। या गंभीर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी ग्रामस्थांना योग्य ती कारवाई करण्याचे आणि कायद्यानुसार कठोर पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे। ग्रामस्थांची ही एकजूट आणि त्यांची मागणी पाहता या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने होण्याची आता शक्यता आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।